पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना एकत्रित महानगरपालिका निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू होती। अनेक बैठका झाल्या, जागा वाटप आणि उमेदवारांच्या संदर्भात भाजप शिवसेनेच्या या बैठका पार पडल्या। मात्र युतीमध्ये अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटल्याची माहिती समोर येते। पुण्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती होणार नाही अशी माहिती दिली। तर शिंदेंची शिवसेना पुण्यामध्ये आता स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढणार आहे। भाजपने फक्त 16 जागा देऊ केल्यामुळे स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं शिवसेना नेते नाना भानगिरे यांनी सांगितले। तर जागा वाटपाच्या निर्णयाबाबत आज पुण्यामध्ये शिवसेनेची बैठक पार पडणार होती। या बैठकीसाठी शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत पुण्यामध्ये आले। मात्र उदय सामंत यांनी पुण्यामध्ये येण्या अगोदरच शहर अध्यक्ष आणि उपनेत्यांनी पुण्यामध्ये कार्यकर्त्यांची बाजू घेतली। सगळ्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म दिला जाणार आहे। 165 सगळ्या जेवढ्या जागा आमच्या आहेत तेवढ्या सगळ्या लढणार। जागा का आता निर्णय होईल सगळ्याचे 165 जागा लढणार। काय ठरलं नेमकं? वर काय ठरलं नेमकं? सगळ्यांचं एकमत आहे का? वेगळं लढायचं ठरलेलं आहे। सगळ्यांना एबी फॉर्म मिळतील। उदय सामंत यायच्या अगोदर तुम्ही निघून चालला काय ठिकाणी फॉर्म आता ज्या ठिकाणी आमच्या इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे त्याला सगळ्यांना एबी फॉर्म दिले जाते। युती तुटली म्हणायचं का? भाजप सेनेची युती तुटली म्हणायचं का? आता आम्हाला एबी फॉर्म सगळ्यांना दिलेले आहे। भाजप सेनेची युती तुटली असं म्हणायचं का? तुटल्याच जमा वाटते। आणि महाराष्ट्रातले अन्य काही नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या ठिकाणी देखील आम्ही महायुतीनं लढतोय। आणि कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली, आपल्या प्रश्नाचं उत्तर, कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली अशा पद्धतीचं चित्र नाही, हे मी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करतोय।